Hello friends, welcome to Acharya 90 FM, your own radio. In our segment today in Business Mantra, we have invited Tarannum Kazmi. Hi Tarannum. Hello. Welcome to Acharya 90 FM. So, working with Nutra Green Wellness Industries and Red Rocks Wellness, and she is working as a corporate health and nutrition coach. So today we'll know her all the job profile and we'll know more about her. She has done mechanical engineering and earlier she was associated with JSW. तर आज आपण तरन्नुम काझमींचं आपण सगळं त्यांचा जो जीवन प्रवास आहे त्यांना बरेच अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि अगदी कमी वयात त्यांनी फार मोठं समाजातही आणि त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये देखील फार मोठं स्थान कमावलेलं आहे. आणि फार अशी कमी माणसं असतात जी आपल्या फार कमी वयात एवढं उच्च स्थान आणि उच्च पदस्थ अधिकारी झालेले असतात आणि समाजाप्रती देखील त्यांचं देणं ते देत असतात. आणि त्या पेंटच्या आहेत त्यामुळे आणि मराठी उत्तम बोलतात आणि त्यांच्यावर संस्कारही खूप छान आई वडिलांनी केलेले आहेत. कारण वडील स्वतः पेण एस टी डेपोमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्या आई ह्या संस्कृतमध्ये त्यांनी अध्ययन केलं होतं. तर असे छान त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत. आणि आजचं जे धकाधकीचं जीवन आहे तर वेलनेस कोच म्हणून त्यांचं कार्य जे चालू आहे आणि खरंच त्याची किती गरज आहे आजच्या आयुष्यामध्ये ती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. वेलकम तरन्नुमजी. नमस्कार. थँक्स फॉर इन्व्हायटिंग. येस. तर आता थोडं आपण पेणबद्दल किंवा तुमचं ब्रिंगिंग अप म्हणजे हाऊ यू बॉटअप कसं झालं त्याविषयी जाणून घेऊ. कारण आपण शाळेपासून जे आपल्यावर संस्कार होतात त्यातून आपण एक पर्सनॅलिटी आपली डेव्हलप होते. तर ते तुमचे शाळेचे संस्कार घरचे संस्कार ते थोडं बॅकग्राऊंड आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बहुतेक व्ह्युअर्सना माहितीच असेल की पेण हे म्हणजे गणपतीचं माहेरघर असं पेणला म्हटलं जातं. गणपती ही बुद्धीची देवता. त्याच्यामुळे पेणला आणि पेणकरांना बऱ्याच फील्डमध्ये खूप छान त्याची मदत मिळालेली आहे. सो माझे वडील एस टीमध्ये कार्यरत होते आणि आई शाळेमध्ये शिक्षिका होती नगरपालिकेमध्ये. त्याच्यामुळे घरचं वातावरण हे संस्कार जे होते हे शिक्षणाकडे सगळ्यांचा कल फार चांगला होता. माझं शिक्षण पेणमध्येच सुबोध शाळेमध्ये झालं आणि त्याच्या पुढे नेने कन्या विद्यालय ही संस्था आमच्या पेणमध्ये अतिशय नामांकित संस्था होती आणि त्या संस्थेमध्ये माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्या पुढे 11वी 12वी सायन्स मी तिथेच केलं आणि पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे कल असल्यामुळे आणि मी माझा पुढचा प्रवास इंजिनिअरिंगचा मी तिकडे केला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्या काळामध्ये करणं थोडंसं वेगळं होतं. हो. आणि माझ्या वर्गामध्ये ऑलमोस्ट 80-90 मुलं आणि मी ऑलमोस्ट एकटीच म्हणजे शेवटच्या वर्षाला तर नक्कीच एकटीच होते मी. असं सगळं ते गृहीत होतं म्हणजे. पण माझे मामा आणि माझे आईचे वडील हेही त्या काळामध्ये इंजिनिअरिंगच बॅकग्राऊंडचे होते आणि विशेषतः ह्याचं जे श्रेय जातं ते माझ्या आईच्या भावाला म्हणजे माझ्या मामाला जातं. त्यांनी फार लहानपणापासून मला संस्कार केले. त्याचं एक छानसं टर्निंगचं वर्कशॉप होतं पेणमध्ये. तो स्वतः एक उत्तम टेक्निकल पर्सन होता. तर अगदी 4थी 5वीपासून त्यांनी मला तू टर्निंग मशीन हातामध्ये घे, तू करू शकतेस. आणि माझ्या घरचं एक खूप चांगलं होतं की आम्हाला तिथे तू मुलगी आहेस म्हणून तू एखादी गोष्ट करू शकत नाहीस अशी बंधनं कधीही लादली गेली नाहीत. ना माझ्या आईकडला ना माझ्या वडिलांकडला. म्हणजे जे आता तो फॅड भरपूर आलेला आहे की जेंडर बायस ज्याला म्हणतात. तर हा प्रकार मला कधीच माहित नव्हता. त्याच्यामुळे त्या मर्यादा कधी घातल्याच गेल्या नाहीत की मुलगी आहे म्हणून तुला हे जमणार नाही. तुला सगळं जमणार आहे, तू सगळं करू शकतेस. ते घरातली कामही करू शकतेस, बाहेरचं बघू शकतेस असंच वातावरण होतं. डोळ्यासमोर आई होती माझ्या. त्याच्यामुळे लेथ मशीन फार लवकर हातात घेतली मामाकडे. मामा म्हणायला लागला की हे बघ मला नाही पुढे फार करता आलं ह्याच्यामध्ये पण तू करावंस आणि जी लोकांना इंजिनियर होतात ना ते लोक साहेब बनतात आणि मला ते फार आवडेल तू साहेब झालेली असं. मग जेव्हा त्यांनी म्हटलं ना मला त्याचं फार अप्रूप वाटायचं की बाई काहीतरी वेगळं असतं. साहेब होणं म्हणजे काहीतरी मोठं असेल. आणि तो अगदी मला घेऊन गेला इंजिनिअरिंग कॉलेजचं ऍडमिशन. मी म्हणाले मामाकडे मी नेने कन्या विद्यालयात शिकलेली. मुलांचं एक्सपोजर नव्हतं. तर तुम्हाला काही नाही, तेही माणसंच आहेत आणि तोही माणूस आहेस असं काही वेगळं समजून नाही घ्यायचं. मी त्यांना म्हणायचे अरे मामा मी मग पुढे एकटीच बसणार ना.
मला म्हणायचा की अरे तू पुढे एकटी बसणार ना, मग असं समजायचं की मी सेनापती आहे हा. आणि माझी सगळी मागे सेना आहे, मग लक्ष नाही द्यायचं. आणि जे आपण आता लिडरशिप म्हणतो ना, ते लिडरशिपचे धडे ना तेव्हापासून ते गिरवले गेले मनामध्ये, की त्या गोष्टीला भीती निर्माण करण्याऐवजी त्यांनी त्या गोष्टीचं तुला बेनिफिट कसं घेता येईल, की तू हा विचार कर की सगळे तुझ्या मागे आहेत आणि तू पुढे आहेस ना, मग तू छान आहेस, तू वेगळी आहेस. तिथून मग इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर पहिलीच कंपनी माझी इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड नागोठणेला, नंतर ती रिलायन्स इंडस्ट्रीज झाली आणि तिथे ह्या शिकवणीचा मला भरपूर फायदा झाला. म्हणजे कारण तिकडे जेव्हा गेले परत त्या सगळ्या वातावरणामध्ये मी एकटीच मुलगी होते, माझ्यासोबत 7 मुलं उभे होते आणि मी एकटी मुलगी होते. शॉप फ्लोअरला काम करायचं होतं. आईशी बोलले, मामाशी बोलले, हे तू करू शकतेस, काही प्रॉब्लेम नाहीये, स्त्रिया जर विमान उडवू शकतात, अंतराळात जाऊ शकतात, तर काय मोठी गोष्ट आहे, बघायचं नाही, लक्ष नाही द्यायचं. केलं तिथेही 2-2.5 वर्ष तिकडे काम केलं. पुढे अजून कॅस्ट्रॉल कंपनीमध्ये मला परत दुसरा कॉल आला, रिलायन्स सोडून मी कॅस्ट्रॉलमध्ये जॉईन झाले आणि तिथून परचेस ह्या ज्याला प्रोक्रुटमेंटही म्हणतात त्या क्षेत्रामध्ये माझी सुरुवात झाली. त्याच्या आधी मी बऱ्यापैकी शॉप फ्लोअर आणि मेंटेनन्सची कामं बघितली. आणि मग कॅस्ट्रॉल, मग त्याच्या पुढे मग पुढची कंपनी मी ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये मग त्याच्या पुढे सिप्लामध्ये मी काम केलं 4 वर्ष आणि सिप्लामधून मग 2010 साली मी JSW मध्ये मी सुरुवात केली. JSW मध्ये सुरुवात केल्यानंतर 1 वर्षामध्ये माझं लग्न झालं आणि पुढे मग मुलगा वगैरे असं सगळं संसाराचा गाडा सुरू झाला. आणि हे पण चालू आहे, जॉब चालू आहे, सगळं सुंदर चालू होतं. 14 वर्ष मी JSW मध्ये दिली आणि खूप सुंदर प्रवास राहिला JSW मध्ये माझा. अनेक सिनियर पोस्ट मला हँडल करायला मिळाला, बरेच प्रोजेक्ट मी तिकडे बघितले. त्या ठिकाणी वुमन क्लबमध्ये फार क्लोजली काम करण्याचा तिथे मोका मिळाला. आरोही म्हणून एक वुमन क्लब आहे, त्याची आम्ही तिथे सुरुवात केलं. आणि मग स्त्रियांना होणारे प्रॉब्लेम, मग वर्क लाईफ बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टी तिथून मग त्या सुरुवात झाल्या आणि सगळं काही छान चालू होतं. हजबंडचं पण ही इज ऑल्सो मेकॅनिकल इंजिनियर, मग त्याचाही जॉब छान चालू होता. मुलगा झाला. 2018 पर्यंत आयुष्य अगदी सुखासुखी मस्त सुरू होतं. कंपनीमध्येही मी एका वुमन लिडरशिप प्रोग्राममध्ये सिलेक्ट झाले तिकडे आणि त्यातून मला IIM बँगलोर, जी अतिशय नावाजलेली संस्था आहे, तिथे मला जाण्याचा योग आला. आणि विशेष म्हणजे जे काही त्याचं फंडिंग होतं हे पूर्णपणे कंपनीकडून आम्हाला मिळालं. स्पॉन्सरशिप प्रोग्राम झाला. IIMचा प्रवास मला एका वेगळ्या हॉरायझोनकडे घेऊन गेला. IIM मध्ये गेल्यावर कळलं मेंटरशिप काय असतं, स्टार्टअप्स काय असतात, कशा प्रकारे इन्क्युबेशन सेल्स तिकडे काम करतात, कशा प्रकारे अरे नुसतं आपल्याला कोणासाठी काम करायलाच पाहिजे असं काही नाही, आपण दुसऱ्यांना कामही देऊ शकतो, आपण एखादा बिझनेस चालू करू शकतो. तर हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. कारण IIM ही अशी संस्था आहे भारतातली, IIM बँगलोर असो किंवा IIM कोलकाता असो किंवा अहमदाबाद असो, जे CEOs आहेत किंवा जे काही स्टार्टअप फाउंडर्स आहेत हे IIM मधूनच शक्यतो बाहेर पडतात. तो एक वेगळा टर्निंग पॉइंट राहिला माझ्या आयुष्यामध्ये. आय वॉज फुल ऑफ एनर्जी, अजून काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यामध्ये, अजून स्त्रियांसाठी काहीतरी करायचं. अनलेस 2018 माझे आई वडील, दे वर द मेजर बॅकबोन ऑफ माय फॅमिली अँड फॉर मायसेल्फ ऑल्सो. बिकॉज वडिलांनी मला पेशन्स शिकवले, वडिलांनी मला ऑनेस्टी शिकवली आणि आईनी मला लढणं शिकवलं. आईनी मला नेवर गिव्ह अप हा प्रकार शिकवला. म्हणजे एक अशी लहानपणीची गोष्ट मी पटकन शेअर करते की अगदी छोटी होते मी, 7-8 वर्षाची, आणि जशी लहान मुलं घाबरतात काहीतरी बाहेर बुवा बघितला किंवा काहीतरी, तर अशी नारळ पोफळीची झाडं होती आमच्या घराच्या आजूबाजूला आणि मी तिथे घाबरून घरात आले. मी बोलले नाही, एका मैत्रिणीने सांगितलंय की तिकडे ना असं एक बुवा राहतो म्हणून. अम्मा म्हणाली, बघितलंस का तू? मी बोलले नाही नाही, ती म्हणाली तिथे आहे म्हणून. बरं, आपण एक काम करूया, तू ना बाहेरच थांब अंधार होईस्तोवर, आणि जोपर्यंत तू म्हणत नाहीस, जोपर्यंत तू हे म्हणत नाहीस की बुवा मला दिसला की नाही दिसला, हे तिचं म्हणणं होतच, पण
मला त्याची भीती नाही, मी कशाला घाबरत नाही. आणि असे 10 बुवा आले तरी मी उभी राहणार. वा. तिने दार लावलं, मी बाहेर रडले. मला वाटलं माझी आई असं कसं करू करू शकते. शकते. हा. पण थोड्या वेळानंतर मला असं वाटलं नाही ना, कोणच दिसत नाहीये, आपणच आहोत इकडे. आपणच आहोत. तिने दार उघडलं, आतमध्ये घेतलं. तिचं शिकवण होती ना, ती प्रॅक्टिकल असायची. आणि आजही मी भारतभर प्रवास करते, भारताच्या बाहेरही जाते. मला भीती हा प्रकार राहिला नाही. भीती नाही वाटत मला. आणि ते कुठेतरी आईकडनं मला मिळालं. सो हा सगळा प्रवास, तिची शिकवण घेऊन मी 2018 पर्यंत सगळं छान झालं. 2018ला माझ्या वडिलांना थोडा हार्टचा त्रास झाला आणि त्याच्यातनं थोडंसं ते घरामध्ये पडलेही. त्याच्यातून त्यांचं हॉस्पिटलायझेशन सुरू झालं आणि इव्हेंच्युअली डिसेंबर 2018मध्ये माझ्या वडिलांचं देहावसान झालं. म्हणजे वडील माझे वारले. खूपच माझ्यासाठी तो दुःखद काळ होता. स्वतःला सांभाळावं, मूल लहान होतं, सगळं काही चालू असताना त्याच्यातनं मी आणि माझी आई कसं बाहेर पडावं हा विचारच आम्ही करत होतो. की डिसेंबरमध्ये माझ्या वडिलांचं म्हणजे डेथ झाली आणि त्याच्या हार्डली 1 महिना होतो मला कावीळचे बेसिक सिम्पटम्स दिसायला लागले. कावीळसाठी आम्ही तिचे काही टेस्ट वगैरे करत गेलो आणि त्याच्यातनं पहिला जो रिपोर्ट आला कळलं कार्सिनोमा. कार्सिनोमा हा प्रकार मी माझ्या फॅमिलीमध्ये कधीच ऐकला नव्हता. डॉक्टरना विचारलं कार्सिनोमा इज अ कॅन्सर बेसिकली, दॅट इज अ मेडिकल टर्म. आणि कॅन्सर, आईला कसा कॅन्सर असू शकतो. माझ्या फॅमिलीत कॅन्सर नाही, आम्ही कधी हे ऐकलंही नाही आहे. तुम्हाला पुढचं टाटाला जावं लागेल, बघावं लागेल. घाबरल्या मनात हे सारखं होतं की नाही, तिला नाही होऊ शकत, ती फाईन आहे, ती एवढी स्ट्रॉंग आहे. आणि आत्ता तर ती रिटायर झाली, तिला तर बरंच काही बघायचंय. बाबा गेले, तिला उभं राहायचंय. मला आणि आईला एकत्र बराच वेळ घालवायचंय. Yeah, we have siblings. I have 2 elder brothers, 1 sister. But being as a young daughter, I was always very close to my mom and dad. Yeah, and they were all settled very well. So I was very close to her. So eventually झालं की नाही आता टाटाला जायचंय. आणि मग आमच्या माई लेकींचा पुढील 9 महिन्याचा तो अविरत प्रवास सुरू झाला. म्हणजे अक्षरशः 9 महिने का लक्षात राहतात, कारण एक बाळ ही आई 9 महिन्यामध्येच जन्माला घालते. आणि प्रत्येक महिना हा एक वेगळा टप्पा असतो तिच्यासाठी. आनंद असतं, दुःख असतं, असा सगळा तो माझा प्रवास होता. एक्झॅक्टली जानेवारीमध्ये मम्माला हे समजलं. आणि 9 सप्टेंबर म्हणजे 9/9/2019 अशी ती डेटही माझ्या फार लक्षात आहे. आणि तो 9 आकडा तिथेच राहिला. माझी आई वारली आणि तिचा सगळा लढाई संपला. पण त्या 9 महिन्यांनी ना एक नवीन तरन्नुमला जन्म दिला. आय वॉज नॉट द सेम पर्सन हू आय वॉज. मी फार डिपेंड होते माझ्या आई वडिलांवरती. आणि ते एक असतं ना की जोपर्यंत ती पंखाची ऊब असते तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स असता. आई आहे ना, आई बघते, आई आहे, बाबा आहे. आणि आई गेली, ते असं डोक्यावरचं छप्पर गेलं माझ्या. आणि कसं जमणार, जॉब कसा करायचा, मूल लहान आहे, कसं सगळं होणार. त्याच्यातूनच मी बऱ्यापैकी हा जो म्हणतो ना की एक डिप्रेशन जो प्रकार असतो किंवा तुम्ही त्याला सेल्फ विक्टमायझेशन म्हणता किंवा ग्रीफ हा जो प्रकार आहे की हे माझ्याच बाबतीत का झालं. सगळ्यांचे आई वडील आहेत आणि हे अगदी पटकन कसे केले दोघं असे, म्हणजे असे कसे गेले. मला काही लोक म्हणाली नाही त्यांचं एकमेकांना प्रेम भरपूर असेल म्हणून ते बाबा गेले ना, आई पण गेली. मी बोलले अरे पण माझं काय चुकलं ह्याच्यात, मला ती हवी होती ना. त्याच्यातनं सांभाळायलाच मला बराच कालावधी गेला. म्हणजे अशी एक वेळ आली की बाई मला तर जॉब नाही करायचा आहे, मी काहीच करू शकत नाहीये, माझ्याकडे पर्पजच नाहीये काही करायचं, मला काही नाही करायचं. आय वॉज अबाउट टू रिझाईन. पण मूल लहान होतं आणि माय सन ऑल्सो प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मला कुठेतरी एक जाणीव झाली की अरे मला आज एक ॲज अ डॉटर एवढा त्रास होतोय की माझी आई गेली. माझ्या मुलाला कसं वाटत असेल की तिची आई खसतीये त्याच्यासमोर. आणि मला ना माझ्या मुलाच्या आयुष्यात ना ही लवकर एक्झिट नाही मारायची. मला एक्झिट नाही मारायची. माझ्या मुलाला अगदी मी 100 वर्षापर्यंत पुरेन असं राहायचंय मला. मग सगळ्यात महत्वाचं होतं की माझी आई का गेली त्या गोष्टीला डिकोड करणं. सगळ्यात मोठी जी मला जाणीव झाली. स्टार्टेड विथ द रिसर्च. येस.
स्टार्टेड विथ द रिसर्च ऑफ वुमन सायकोलॉजी इन इंडिया. एक स्त्री जशी एखाद्या घराण्यामध्ये मोठी होते, तिला नेहमी एक गिवर माइंडसेटमध्ये मोठं केलं जातं. ती स्वतःचा आनंद ही मुलाच्या हसण्यामध्ये शोधते. ती स्वतःचा आनंद नवऱ्याच्या चेहऱ्यामध्ये शोधते, सासू सासऱ्यांच्या सॅटिस्फॅक्शन मध्ये शोधते, आणि कुठेतरी स्वतःला मागे टाकायला ती सुरुवात करते. सगळं फॅमिली जेवेल ना, मी नंतर जेवणार ते आले ना, मग आम्ही एकत्र जेवायला बसू. अरे तू पहिले खा ना, तुला मी गरम गरम देते, मी नंतर जेवेन. हे सगळं मला माझ्या आईच्या पॅटर्न मध्ये दिसायला लागलं की ही सगळी त्या आयुष्यभरी गिवरच राहील, स्वतःचा विचारच नाही केला. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी स्वतःचा हेल्थ पण आली. मुलांचं बघायचं, ह्याचं बघायचं, त्याचं बघायचं, स्वतःचं बघायचं नाही. आणि जेव्हा बघायची वेळ आली, खूप उशीर झाला. शी वॉज वर्किंग लेडी ऑल्सो ना. शी वॉज वर्किंग लेडी, बट शी वॉज हँडलिंग द हाऊस ऑल्सो, शी वॉज डुईंग द सोशल वर्क्स ऑल्सो, आणि शी जस्ट वॉन्ट टू बी अ परफेक्ट. शी वॉज द एक्झॅक्ट एक्झाम्पल ऑफ टुडेज वुमन, जिला सगळीकडे पुरं पडायचंय, तिला छानही दिसायचंय, तिला घरीही सगळं काम करायचं आहे, छान आई व्हायचंय, बायको व्हायचंय, आणि करिअर मध्येही छान करायचंय. पण ह्या सगळ्यामध्ये तिची दमछाक होतीये, ती दमतीये कुठेतरी, तिला इमोशनल स्टेबिलिटी मिळत नाहीये हे कळत नाही. आणि मग काय होतं, ती लवकर दमते. आणि कुठेतरी ना लोकांनाही बघायची सवय होते की अरे शी इज व्हेरी स्ट्रॉंग, तिला जमतंय, ती करते. माझ्या मम्माचं पण तसंच होतं, शी स्ट्रॉंग, तिला जमते, तिला करते, ती बोललीच नाही कधी. नक्कीच हाच तुमचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आईमुळे तुमच्याकडे आला, त्याच्याच विषयी आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या वुमन स्पेशल म्हणेन मी बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपले स्पेशल गेस्ट आहेत तरन्नुम काझमी मॅम. After the short break, you are listening to Acharya 90 FM, your own radio, and in our business mentor segment, we are having corporate health and nutrition coach Tarannum Kazmi ma'am. आता आपण डायरेक्ट तुमचा जो प्रोडक्ट आहे, तर प्रोडक्टला जसं बिझनेस आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. वेलनेस इन न्यूट्राग्रीन वेलनेस इंडस्ट्रीज आणि रेड रॉक्स वेलनेस हे जे तुम्ही पेणमध्ये स्थापन केलेलं आहे, कारण आपण आता शहरांमध्ये आहोत तर पटकन उठून सकाळी योगासनं करायला जातो, कुठे आपण जिमला जातो, पण यामध्ये रेड रॉक्स वेलनेसचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्याची तुम्ही स्थापना कशी केली किंवा त्याची गरज काय आहे आजच्या समाजामध्ये, त्याविषयी थोडंसं सांगा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की माझी स्टोरी कशी राहिली, त्याच्यातनं मला एक नक्की कळलं की हेल्थ ही फक्त शारीरिक नाही, हेल्थ ही मानसिक पण आहे. हेल्थ जी आहे ती आहारामध्ये पण तुमच्या आहे, हेल्थ जी आहे ही तुमच्या रुटीनमध्ये पण आहे. आणि मग ह्या कॉन्सेप्टला म्हणतात होलिस्टिक हेल्थ, ज्या ठिकाणी केवळ तुम्ही तुमच्या बाह्य रूपाचा विचार न करता तुम्ही तुमचं आंतरिक रूप, तुमचं मन, तुमचं आहार या सगळ्यांचा विचार करता. सो आपण रेड रॉक्स वेलनेसची सुरुवातच इथून केली की आपण होलिस्टिक हेल्थ ह्या सेगमेंटला घेऊन पुढे कसे जाऊ शकतो. सो माझ्या जर्नीमध्ये पण मला तेच कळलं, कारण जोपर्यंत आई गेली त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला थायरॉइड झालेला होता, माझं स्वतःचं वजन 86 किलो झालेलं होतं. आता काहीतरी करायचं, दुसऱ्याला काहीतरी शहाणपण सांगायचं, आपल्याला शहाणं होणं फिट राहणं गरजेचं आहे. सो पहिली सुरुवात झाली स्वतःवर काम करण्याने. स्वतःवरती काम केलं, न्यूट्रिशनचा अभ्यास केला, डाएट आपले स्वतःचे फ्रीज केले, आणि पुढील 6 महिन्यामध्ये मी ऑलमोस्ट 20 किलो वजन कमी केलं. आणि त्यातून सुरुवात केली की पहिली माझी मॅरेथॉन मी केली, मुंबई मॅरेथॉन. आणि ती मॅरेथॉन मी माझ्या आई वडिलांना डेडिकेट केली की, आणि तिथून तो प्रवास सुरू झाला की अरे आपल्याला काहीतरी उमललंय, आपल्याला काहीतरी कळलंय, आता ही वेळ आली आहे आपल्याला बाकीच्या स्त्रियांनाही सांगितलं पाहिजे. आणि हा प्रवास माझा होता. आणि हे सगळं मी केलं होतं माझं घर, माझं मूल, माझा जॉब हे सांभाळून. आपल्याला कळलं मग आपल्या पेणमध्ये असं काहीतरी करायला हवं. पेणमध्ये नक्कीच त्यावेळेला बरेच फिटनेस क्लब्स आणि जिम्स होते, पण त्या ठिकाणी स्त्रियांचं जे होतं म्हणजे जो सहभाग होता त्या मानाने फार कमी होता. स्त्रियांचा अवेअरनेसच नव्हता. आणि स्त्रियांना सांगितलं की भाई तुम्हाला जिमला यायला पाहिजे,
त्यांचं म्हणायचं असं की आम्ही चालतो, आम्ही घरातली कामं करतो, हा. मग आम्ही दमतो, मग झाला की तो व्यायाम. बरोबर. मी म्हणाले माझी आईही हेच म्हणायची, पण कुठेतरी कमी पडलं. मग 2000 म्हणजे ऑलमोस्ट कोविडच्या आसपास आम्ही सर्वप्रथम रेड रॉक्स फिटनेस क्लबची सुरुवात केली. ह्या मोहिमेला मनात घेऊन की आपल्याला ह्या गोष्टीला एका फिटनेसच्या मोहिमेमध्ये रूपांतरित करायचं आहे. ज्या ठिकाणी मी एकटी कमी पडेल सगळ्यांपर्यंत गोष्ट पोहोचायला. नेण्यासाठी, सो मला माझ्यासारख्याच अजून 10, करायला 20, हव्या. 50 बायका मला त्या निर्माण करायच्या आहेत, ज्यांनी माझी आयडिओलॉजी, माझा माइंडसेट हा पुढे पुढे नेत गेला पाहिजे. मी बदलले, ती बदलेल, ती अजून कोणाला तरी सांगेल. सो इन माय रेड रॉक्स फिटनेस क्लब प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे, तिची स्वतःची एक स्टोरी आहे आणि ती अजून पुढे 4 स्त्रियांना ती इन्स्पायर करते. सो रेड रॉक्स फिटनेस क्लबची सुरुवात झाली, तिथून बराच कालावधी गेला आणि एक आम्हाला थोडा फायदा झाला की कोविडचा नंतरचा जो कालावधी होता तिथे सडनली लोकांना हेल्थ बद्दल आणि न्यूट्रिशन बद्दल आवड निर्माण व्हायला लागली. लोकांना हे कळलं की कोविडमध्ये ना ती लोक तग धरून पुढे गेले ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती. तोपर्यंत इम्युनिटी हा वर्ड आहे ना लोकांना फार कमी माहिती होता. आणि जेव्हा हे झालं, लोक आमच्याकडे यायला लागले, विचारायला लागले. आणि आमचा जो पेण हा भाग आहे त्याच्या आसपास बऱ्याच MIDC आणि मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. सो बरेच जे तिथले लोक आहेत त्या कंपनीमध्ये काम करणारे आहेत, 7 ते 8 तास काम करतात, स्वतःला वेळ कमी मिळतो. मग त्या लोकांनी आमच्याकडे प्राधान्य द्यायला सुरुवात केली. आज सध्या पेणमध्ये आपल्या फिटनेस क्लबमध्ये मोर दॅन 400 पीपल्स आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200 पर्यंत वुमन्स आपल्या फिटनेस क्लबमध्ये आहेत. आणि ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची प्राऊड फिलिंग आहे की जिथून सुरुवात केली होती तिथे 1-2 स्त्रिया आमच्या फ्लोअरवर होत्या. आज प्रत्येक स्त्री म्हणजे एका प्रकारची ही साखळी प्रक्रिया ज्याला म्हणतो ती सुरुवात झालेली आहे आणि एक स्त्री येते तिच्या 2 मैत्रिणींना घेऊन येते आणि त्याच्यातूनच रेड रॉक्स आज पेणमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे. सो नंतर ही अशी वेळ आली की जिथे स्त्रिया आता खूपच स्ट्रॉंग झाल्यात. अच्छा. मग तिथून आम्ही पॉवर लिफ्टिंग ह्या प्रकाराला सुरुवात केली आणि आपण पेणमध्ये सर्वप्रथम पॉवर लिफ्टिंगची पहिली टीम आपण बनवली. त्याच्यामध्ये सगळ्या स्त्रिया होत्या. त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवललाही त्यांनी मेडल्स आणले, त्यांनी स्टेट चॅम्पियनशिप पण केली. स्टेट चॅम्पियनशिप मध्ये पण त्यांनी सहभाग घेतला आणि ही अभिमानाची गोष्ट राहिली आमच्यासाठी. एक जस्ट तुम्हाला इंटरप्ट करते की आता कुठल्याही तुम्ही ज्या कंपनीजचे JSW म्हणा, सिप्ला म्हणा, रिलायन्समध्ये एवढं सगळ्या इंडस्ट्री लेवलला काम केलं, एक हायली फॅट पॅकेज तुम्हाला चांगलंच मिळालं असतं अजूनही जर तुम्ही कार्यरत असता तर. पण अपार्ट फ्रॉम दॅट त्याचा मोह सोडून तुम्ही स्वतःकडे आणि स्वतःचा बिझनेस म्हणजे स्वतःचं एंटरप्रेनर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण पण झालं. मग तेव्हा काय मनस्थिती होती त्यावेळेला तुमची? JSW मधनं बाहेर पडल्यानंतर मी MNS कंपनी जॉईन केली अगदी मागील वर्षापर्यंत. पण अच्छा, ओके. तिथे मी काम करत होते परचेस डिपार्टमेंट मध्ये. पण त्याच्यानंतर एक जाणवलं की आत्ता ना हे मोहीम आपल्याला मोठी करायची आहे आणि आता ही वेळ आलेली आहे की जिथे आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये पडून ह्या गोष्टीला अनेक लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. रेड रॉक्सचं आपलं खूप चांगलं चालूच होतं. मग एक झालं की आपल्याला आहारावरती शिफ्ट व्हायला पाहिजे. कारण आता सध्याचा काळखंड असा आहे की तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये पॅकेज फूड्स मध्ये तुम्हाला एकतर भेसळ मिळते, नाहीतर काहीतरी प्रिझर्वेटिव्ह असतात आणि खूप कमर्शियलाइज झालेलं आहे. मग त्याच्यातनं आपण आता रिसेंटली सुरुवात करतोय न्यूट्रा ग्रीन वेलनेस या कंपनीची, जी पूर्णपणे आहारावरती भर देणार आहे ती कंपनी. आणि त्याचे आपण व्हेरियस प्रोडक्ट्स आता मार्केटमध्ये घेऊन येतो आहे. आणि त्याचा पण तोच उद्देश असेल की जसं आपण म्हणतोय की माइंड, न्यूट्रिशन अँड बॉडी हे जे 3 पॅरामीटर्स आहेत त्याच्यापैकी न्यूट्रिशन हा पॅरामीटर न्यूट्रा ग्रीन वेलनेसच्या थ्रू आपण करणार आहोत. म्हणजे तुम्ही जे म्हणता आपण फार्म मधलं फ्रेश फ्रुट्स आणि सगळे भाज्या फळं खावीत, ते म्हणजे फार्म टू होम असं तुमची डिलिव्हरी असते. आपण डायरेक्टली फार्म टू होम या कन्सेप्टवर नाही जाणार आहोत. आपण ऑलरेडी फिटनेसच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे फिटनेसच्या क्षेत्रामध्ये एकदा तुम्ही पडल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, आपल्या भारतामध्ये
जवळजवळ 40% हम्म. पीपल्स हे प्रोटीन डिफिशियंट आहेत. हम्म. आपल्याला प्रोटीनची भरपूर कमतरता आहे. कमतरता आहे. आणि आपलं जे खाणं आहे ते कार्ब लोडेड आहे. त्याच्यामध्ये हम्म. कार्ब्सचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. हम्म. कार्ब लोडेड खाणं हे आजपासून 40 वर्षापूर्वीपर्यंत खूप चांगलं होतं. हा, हा. कारण त्यावेळेला स्त्रिया मेहनत करत होत्या. हम्म. आपल्याला दळणवळणाची साधनं पण एवढी नव्हती. हम्म. त्याच्यामुळे त्याचं बर्न होत होतं. हा. आता आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे, आपण बऱ्यापैकी एसी मध्ये असतो, खुर्च्यांवर बसतो, हा. किंवा त्या मानाने आपली मुवमेंट होत नाही, रिस्ट्रिक्टेड होते. बरोबर आहे. सो आपण हायली प्रोटीन फूड ह्या सेगमेंटमध्ये आपण येतोय. मग आपण काही पीनट बटर्स असू दे, किंवा टीनेज मुलांसाठी किंवा स्त्रियांसाठी प्रोटीन बार्स असू दे, किंवा वर्किंग वुमनसाठी ग्रॅन्युअला, मुसली असे प्रकार असू दे. आणि ह्या काही गोष्टी मी फील केल्या. सकाळी नाही होत नाश्ता, पटकन नाही बनवता येत, पटकन काहीतरी ऑन द गो हवं असतं, आणि त्यावेळेला मला पटकन हाताला लागेल, ते पौष्टिकही असेल, आणि ते टिपिकल एखाद्या ब्रँड थ्रू ते कमर्शियलाइज केलेलं नसेल असं खाणं. जो न्यूट्राग्रीन वेलनेस आहे त्याचं मेन उद्दिष्ट आहे की तुम्हाला हाय प्रोटीन फूड आणि इझिली अवेलेबल फूड अवेलेबल करून देणं. नक्कीच. आता वेट लिफ्टिंगचं मगाशी तुम्ही जे बोललात की वेट लिफ्टिंग महिलांसाठी अगदी म्हणजे ही स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये महिला फार कमी आहेत. आपण टी व्हीवर जनरली लहानपणापासून वेट लिफ्टिंगचे हे पाहतो, सामने पाहतो, पण त्यात महिला असतात. हे फार बॉक्सिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे महिलांना, पण वेट लिफ्टिंगमध्ये फार, आणि आता त्याचं प्रमाण हळूहळू वाढतंय. तर वेट लिफ्टिंगकडे कसं अट्रॅक्ट केलं महिलांना? नाही, ऍक्च्युली फिटनेस म्हटलं की फिटनेसला आपण फार दिसणं असं बघतो, पण फिटनेस इज ऑल अबाउट स्ट्रेंथ. फिटनेस इज ऑल अबाउट की मी 5 मजले चढतीये तरी पण मला श्वासाला धाप लागत नाहीये, मी धावू शकतेय, मी अगदी 5-5 किलोच्या 2 पिशव्या हातात धरून मी चढू शकते. ह्याला म्हणतात स्ट्रेंथ. आणि ही स्ट्रेंथ तुम्हाला कधी येते? ज्या वेळेला तुम्ही वेट लिफ्टिंग करता. मग अगदी डंबेल पासून जे काही असेल किंवा बारबेल पासून सुरुवात होते. आणि हे आत्ताच्या काळामध्ये का गरजेचं आहे? कारण आजपासून आधीच्या काळामध्ये स्त्रिया पाणी भरायच्या, वजनं उचलायच्या, घरामध्ये अवजड कामं असायची. आता त्या सगळ्याची जागा मशीननी घेतलेली आहे. तो आपण पाटा वरवंटा वापरत नाही, आपण मिक्सर वापरतो. सो ही अवजड कामं तुमची आता होत नाहीयेत, म्हणून तुम्ही वजन उचलण्यासाठी जिमकडे आलं पाहिजे. जिम आता का गरजेची झाली आहे? कारण तुमचं घरातलं लाईफस्टाईल हे बऱ्यापैकी आरामदायक झालेलं आहे. जेव्हा स्त्रिया आपल्याकडे वर्कआउट सुरू करतात तेव्हा अशी सुरुवातीला परिस्थिती असते का 1 किलोही त्यांना उचलता येत नाही. हळूहळू जसजसं ते वर्कआउट करतात त्यांची स्ट्रेंथ वाढत जाते. 2.5 किलो, 5 किलो, 10 किलो मसल ग्रो करतात, फॅट कमी होतं आणि वजन उचलण्याची कॅपॅसिटी ही नैसर्गिकरित्या वाढते त्यांच्यामध्ये. आणि नुसती कॅपॅसिटी वाढत नाही तर त्याच वेळेला त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. मला जमतंय उचलायला. आणि त्याच्यातून ही सुरुवात झाली की मी माझ्या इथे ऑब्झर्व केलं स्त्रियांना की काही स्त्रिया अगदी सहजरित्या 50 किलो 40 किलोच्या प्लेट्स उचलतायत. आणि मग मला हे लक्षात आलं की अरे यांची स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग झाली आहे. मग आम्ही विचार केला की बाबा पॉवर लिफ्टिंगच्या सामन्यांमध्ये आपण जर यांना घेऊन गेलो तर ह्यांना नॉट ओन्ली प्लॅटफॉर्म मिळेल, पण ह्या 4 स्त्रिया अजून 40 स्त्रियांना मोटिवेट करू शकतील. कारण महिलांची जर्नी ही इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल असते. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये तरन्नुम काझमी मॅम यांना आमंत्रित केलेलं आहे. कॉर्पोरेट हेल्थ आणि न्यूट्रिशन कोच म्हणून त्या काम पाहतात आणि त्यांचे स्वतःच स्टार्टअप्स आहेत, न्यूट्राग्रीन वेलनेस इंडस्ट्रीज आणि रेड रॉक्स वेलनेस. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये स्पेशल गेस्टना आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत तरन्नुम काझमी, कॉर्पोरेट हेल्थ अँड न्यूट्रिशन कोच, आणि शी इज हॅव्हिंग हर ओन फर्म न्यूट्राग्रीन वेलनेस इंडस्ट्रीज अँड रेड रॉक्स वेलनेस.
मॅम आता तुमच्या थोड्या हॉबीजबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण तुम्ही म्हणजे बरेच अवॉर्ड्स तर आहेतच तुमच्या कामाला अनुसरून मिळालेले. त्याचबरोबर तुम्ही गिर्यारोहक आणि मॅरेथॉन धावपटू आहात. म्हणजे मगाशी जे आपण तुम्ही स्पर्धेचं म्हणालात की स्वतः केलं पाहिजे, त्यातनं इतरांना प्रेरणा मिळते. तर त्या दृष्टीने तुम्ही मॅरेथॉन केलेले आहेत, कारण मॅरेथॉनमध्ये तुम्हाला एक रेकग्निशन मिळतं. आणि तसंच म्हणजे तुम्ही गडकिल्ले सर करता, तुमच्या मुलालाही तुमच्यासोबत घेऊन जाता. आणि त्यामुळे कसं होतं की अरे या महिलांनी एवढं गड सर केलेलं आहे, तर आपणही करून पाहिलं पाहिजे, असं एक थोडंसं इन्स्पिरेशन थॉट लगेच निर्माण होतो. तर त्याविषयी थोडंसं आवडेल ऐकायला. सो ऑब्विसली ज्या वेळेला तुमचा फिटनेस चांगला होतो ना, त्यावेळेला तुम्हाला लिबर्टी मिळते की तुम्ही बऱ्याच गोष्टी तुमच्या आवडीच्या आणि छंदाच्या करू शकता. नक्कीच माझं वेट कमी झालं, स्ट्रेंथ वाढली. त्याचा हा फायदा झाला की मी मॅरेथॉनमध्ये इंटरेस्ट घेतला. माझा मुलगा, त्याचा जन्म शिवजयंतीचा आहे, 19 फेब्रुवारीला जन्माला येतो. मग त्यातून गडकिल्ल्यांचं एक छंद जोपासला गेला आमच्या दोघांकडनं. आणि वेगवेगळे गडकिल्ले आम्ही आतापर्यंत ट्रेकिंग केलेले आहेत, त्यालाही भरपूर आवड आहे. आणि ते आम्ही करत असतो. ह्याच्यासाठी करत असतो की फक्त वयोमर्यादा, तुमची वयाला मर्यादा नसावी. बरोबर. की केवळ तुमचं वय वाढतंय म्हणून तुम्ही घरात बसलाय आणि तुमच्या मनाच्या गोष्टी करत नाही आहात. सो त्याच्यातनं तो छंद जोपासला गेला. आता पण आम्ही बऱ्याच स्त्रियांना एकत्र घेऊन जातो आणि अशा शॉर्ट ट्रिप्स आम्ही करत असतो. ती एक गोष्ट झाली. आणि जर तुम्ही म्हणत असाल की माझ्या जे काही अवॉर्ड्स मला मिळाले, म्हणजे बरंच नवदुर्गा सन्मान आहे, वुमन लिडरशिप अवॉर्ड आहे, तसंच हेल्थ आणि न्यूट्रिशन कोच अवॉर्ड 2024 म्हणजे रिसेंटलीच मिळालेला आहे. तसंच यमुना स्त्री शक्ती सन्मान, डिस्ट्रिक्ट वुमन पॉवर लिफ्टिंग टीम अवॉर्ड, बरेचसे म्हणजे लिस्ट आहे, खूप मोठी आहे. तर अवॉर्ड्स मिळाल्यावर आपली जबाबदारी वाढते. सो हाऊ यू टेक इट आफ्टर अप्रिशिएटिंग युअर अवॉर्ड्स? हे बघा, मी अवॉर्डला माझ्या कामाची मिळालेली पोचपावती असं मी समजते. कारण ज्या वेळेला तुम्हाला अवॉर्ड मिळतो आणि तुम्ही समाजामध्ये उभे राहता, त्यावेळेला तुमच्या म्हणण्याला एक क्रेडिबिलिटी मिळते. लोकांनाही वाटतं की हा काहीतरी हे झालेलं आहे. आणि त्याच्यातून दुसऱ्या स्त्रियांनाही मोटिवेशन मिळतं की जर आपल्यांमध्येच राहून ह्याच ठिकाणी सुरुवात करून जर मॅम काही गोष्टी करू शकतात, तर मी का करू शकत नाही. बरं. आणि जसं तुम्हालाही माझ्या आईचा प्रवास सांगितला, त्याच्यानंतर कॅन्सर ह्या क्षेत्रामध्ये माझा इंटरेस्ट बराच निर्माण झाला. आपण आपल्या पेनच्या लोकल एरियामध्ये कॅन्सरचे बरेच कॅम्प आपण केले, मुंबई ऑन्को केअर असोसिएशनच्या सोबतीने. आणि विशेषतः जसं फिटनेस आहे किंवा कॅन्सर आहे, ह्याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन जे म्हणतो, दॅट इज अ अर्ली क्युअर. एखादी गोष्ट तुम्हाला जर लवकर कळली तर त्याच्यावरती उपाययोजना करणं सोपं होतं. माझ्या आईला कळलंच नाही, 4 स्टेजला कळलं, माझ्या हातात काही नव्हतं. सो जेव्हा आता आम्ही कॅम्प करतो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅप्समियर टेस्ट, मॅमोग्राफी हे करून घेतो. आणि असे बरेच कॅम्प केल्यामुळे आपल्या लोकल एरियामध्ये किंवा शासनाकडनं त्याची आम्हाला रिकग्निशन मिळालं. आणि जॉब करूनही, त्यावेळेला मी जॉबच करत होते, सो जॉब करून घर सांभाळून फिटनेसच्या क्षेत्रामध्ये जे काही मी काम करत होते त्याच्यासाठी मला बरेच सन्मान मिळाले. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. पण जाण्यापूर्वी जाता मला जाणून घ्यायला आवडेल की आता तुमचं पुढचं विजन आणि मिशन, आपण जे म्हणतो वेलनेसच्या माध्यमातून असेल किंवा वुमन एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून असेल, आणि ज्या तरुणींना या क्षेत्रात यायचं आहे, आपल्या स्वतःच्या न्यूट्रिशनकडे, वेलनेसकडे लक्ष द्यायचं, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? हे बघा, आता मी स्त्रियांसोबत भरपूर काम करतच असते. मला एक समजून घ्यायचं आहे की सांगायचं आहे की प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे, ती युनिक आहे, तिचा प्रवास वेगळा आहे, तिचं शरीर वेगळं आहे. फक्त काहीतरी आपण सोशल मीडिया किंवा युट्यूबला काही व्हिडिओज बघतो आणि तेच आपण फॉलो करतो, तसं नसावं. नो युअर बॉडी वेल. स्वतःचा प्रवास समजून घ्या, स्वतःच्या शरीराला समजून घ्या. त्याच्यासाठी आपण वेगवेगळे ड्राईव्ह करतो, आपण बॉडी कंपोजिशन रिपोर्ट्स करून घेतो. स्वतःचं शरीर जर तुम्ही समजलात तर तुम्हाला त्याच्यावरती उपाययोजना करणं सोपं जातं. त्याच्यातून आम्ही आता कॉर्पोरेट वेलनेसचे बरेच प्रोग्राम आम्ही आता सुरू केलेले आहेत. कारण मी स्वतः 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये राहिले. जी दमछाक होते एखाद्या कॉर्पोरेट लेडीची किंवा जॉब करणाऱ्या स्त्रीची, त्या दमछाक होत असताना तिला चांगलंही दिसायचंय, हेल्दीही राहायचंय, मग तिला कस्टमाइज सोल्युशन कसं देता येईल
ह्याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम आपण डिझाईन केलेले आहेत आणि आता आपण बरेच कॉर्पोरेट्स जे आहेत त्यांच्यासोबत आपण काम करायला सुरुवात केलेली आहे, टायप्स करतो आहे. कारण कुठेतरी ही कॉर्पोरेटची पण नीड आहे की द मोर देअर एम्प्लॉईज आर हेल्दी देवर मोर प्रोडक्टिव्ह. जर मी हेल्दी असेल, जर मी चांगली आहे, मी आजारी पडत नाहीये, तर मी ऑर्गनायझेशनसाठी मी ॲसेट आहे. तर ही जाणीव आता बऱ्याच कॉर्पोरेट्सना, बऱ्याच इन्स्टिट्यूशनना ती कळायला लागलेली आहे आणि मला ते डिकोड करायला जमतं. तर त्याच्यातनं आपण आता आपलं विजन आणि मिशन हेच आहे की प्रत्येक काम करणारी व्यक्ती, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तिचे 7 ते 8 तास सांभाळून ती कशा प्रकारे स्वतःच्या हेल्थवर लक्ष देऊ शकते, तिला आपण कसे कस्टमाइज सोल्युशन हे माफक दरामध्ये आपण कसे अवेलेबल करून देऊ शकतो, म्हणजे हजारो लाखो रुपये खर्च न करता. आणि सर्वात महत्वाचं, फूड इज युअर मेडिसिन, ह्या संकल्पनेला आपण अनुसरून कशा प्रकारे औषधांपासून लांब राहू शकतो, कशा प्रकारे आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थचा दुजोरा जास्त देऊन आपण जे म्हणतो ना की हॉस्पिटलायझेशन कसं टाळू शकतो, हेच माझं सध्या विजन आणि मिशन आहे. आणि जी वेळ माझ्यावर आली, जे मला माझ्या आई वडिलांसोबत हॉस्पिटल बघावं लागलं, लाखो खर्च करावं लागलं, आणि हेच मी विचार करते की जर माझ्या आईने तिच्या न्यूट्रिशन, फिटनेस तिच्याकडे खर्च केला असता तर हॉस्पिटलची वेळ एवढी आली नसती. हा अवेअरनेस समाजापर्यंत पोहोचवणं हेच माझं प्राईम मिशन आहे. नक्कीच. या सगळ्याच्या मागे आपल्याला भक्कम सपोर्ट लागतो तो आपल्या फॅमिलीचा. अँड आय एम शुअर की तुम्हाला मॉम डॅडकडनं तर मिळालेलंच आहे, बट इवन म्हणजे लग्नानंतरचे साथीदार सुद्धा चांगले लाभलेले आहेत. अगदी सासू सासरे, नवरा आणि मुलगा, तर त्यांच्याविषयी जाता आता थोडक्यात सांगा. नक्की. म्हणजे ते बोलल्याशिवाय ते मी माझं संभाषण पूर्णच करू शकत नाही. कारण आपण म्हणतो ना की प्रत्येक एका सक्सेसफुल पुरुषामागे जशी एखादी स्त्री असते, तशी प्रत्येक सक्सेसफुल वुमनच्या मागे ही पुरुष, तिची फॅमिली सगळेच असतात. त्याच्यामुळे माझं हे श्रेय कधीच एकटीचं हे श्रेय नसतं. डेफिनेटली माझे हजबंड, ही इज अ व्हेरी सपोर्टिव्ह पर्सन. त्यांनी माझ्याशी मॅरेज करतानाच माझे ड्रीम, माझं एस्पिरेशन, माझा स्ट्रगल सगळा बघितलेला होता. त्यांनी मला ती पूर्ण सूट दिली असं मी म्हणू शकते की तुला जे काही करायचंय तू कर, तुला परमिशनची गरज नाही, तू तुझं आभाळ स्वतः मोठं करू शकतेस. आणि त्या व्यतिरिक्त माझे सासू सासरे, आई वडील गेल्यानंतर त्यांचा प्रचंड सपोर्ट राहिला माझ्या मागे. माझ्या सासूबाईंनी, माझ्या सासऱ्यांनी मला ही कधी कमी फीलच होऊ दिली नाही की तुझे आई वडील नाही आहे. त्या नेहमी माझ्या पाठीशी राहिल्या. आताही कुठे बाहेर जायचं असतं, ऑफिस व्हिजिट्स असतात, माझ्या मदर इन लॉ नेहमी माझ्या पाठीशी असतात. मला नेहमी म्हणतात की बऱ्याच गोष्टी ज्या मला माझ्या काळात नाही करता आल्या तू नक्की कर. अगदी आता जर तुम्ही म्हणालात की ते पॉवर लिफ्टिंगचे आम्ही जे त्याची केलं, अरेंजमेंट केली, माझ्या सासूबाई तिथे होत्या पॉवर लिफ्टिंग. त्या माझ्या प्रत्येक इव्हेंटमध्ये माझ्या सोबत असतात, माझे हस्बंड माझ्या पाठीशी असतात. आणि आज या माध्यमा थ्रू मला त्यांनाही थँक्यू म्हणायला आवडेल की जर तुम्ही नसतात तर मी इथे नक्कीच नसते. नक्कीच. तर सगळ्या गोड नोटवर आपण आपला मुलाखतीचा शेवट करूया. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हेल्थ इज वेल्थ हा मंत्र तुम्ही सगळ्यांना देता आहात, त्याला देवाचंही सहकार्य तुम्हाला लाभू दे असंच मी ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करेन. आज तुम्ही बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये आलात आणि आचार्य 90 FM ला छोटीशी छानशी मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. धन्यवाद बोलवल्याबद्दल. धन्यवाद. तर प्रेक्षको, आजच्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये तरन्नुम काझमी मॅम या नामांतरित केलं होतं आपण, आणि त्यांचे सगळे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आमची मुलाखत तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता. आणि तुमचे रिव्ह्यूज, तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया नवीन सेगमेंटमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90